परप्रांतीयानं मारहाण केलेल्या मराठी मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय। पीडित मुलीच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून तिला मान हलवतानाही वेदना होत आहेत। तसंच तिच्या पायावर आणि छातीवर मारल्याचे वळही दिसत आहेत। या मारहाणीमुळे तिला पॅरालिसिस होण्याचा धोका आहे अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केलेली आहे। सध्या तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेले आहे। तर कल्याणमध्ये या मराठी मुलीला परप्रांतीय व्यक्तीने मारहाण केलेली होती, अमानुष मारहाण करण्यात आलेली होती आणि यामध्ये ती गंभीररित्या जखमी झालेली आहे। तिची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याचं कळतंय। तिला ब्लंट ट्रॉमा आणि थोडा डीप मसल इंजरी झालेली आहे, नेकला, ॲब्डोमेनला आणि बॅकला। ठीक आहे, तर जे नेकला इंजरी झालेली त्यामुळे तिच्या नेकला स्टिफनेस आलेली, ती नेक मूव्ह करू शकणार नाही। आणि बॅकला जे इंजरी झालेली त्या इंजरीमुळे तिला उभे राहायला, चालायला आणि पाय सुद्धा उभे करायला जमत नाहीये। आतमध्ये किती डीप और ग्रीवियस इंजरी झालेली, इफ देयर इज एनी ब्लीडिंग, इफ देयर इज एनी मसल टियर, इफ देयर इज एनी नर्व इंजरी इन्व्हॉल्वमेंट और नॉट। आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी आतिश भोईर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आतिश, या पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय, डॉक्टरांकडून काय अधिक सांगण्यात आले? नक्कीच काल मनसेचे नेते अमोल जाधव हे आलेले आणि त्या मुलीला जानकी रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। तिची प्रकृती जी ती खालवत चाललेली, कारण की तिला लाथाबुक्क्याने मारण्यात आलेलं होतं, छातीमध्ये देखील मारलं होतं। त्याच्यामुळे तिची प्रकृती ही खालवत गेल्याने तिला ऍडमिट करण्यात आलं आहे। आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की तिला मानेला देखील मारहाण झालेली आहे आणि छातीमध्ये, त्यामुळे तिला पॅरालाइज होऊ शकतं असं निदान डॉक्टरांनी जे मोमीन शेख आहेत त्यांनी सांगितलेलं आहे। तिच्यावरती पूर्णतः उपचार सिटी स्कॅन वगैरे केलेले आहेत। आणखी तिचे जे सिटी स्कॅन त्याचप्रमाणे MRI वगैरे जे आहे ते रात्री करण्यात आलेलं आहे। अजूनपर्यंत रिपोर्ट अजून आलेला नाहीये। रिपोर्टवरनं पूर्ण हे स्पष्ट होणार आहे की तिला कशा प्रकारचा उपचार हे द्यावं लागणार आहे म्हणून। नक्कीच आतिश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।